नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात मुंडे स्टुडिओ. मी ऋषिकेश आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि अचानकच मुंडे समर्थक संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सामना या वृत्तपत्रामधील लेखाबद्दल आक्रोश आणि नाराजगी व्यक्त करीत आहेत. त्या लेखामध्ये असं काय लिहिलेलं आहे हे जाणून घेऊयात आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांची त्या लेखाबद्दल काय प्रतिक्रिया आहे हेही जाणून घेऊयात या रिपोर्टमध्ये. तर आपलं स्वागत आहे मुंडे स्टुडिओमध्ये. तर याच्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून भाजपकडून शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचं राजकारण केलं जात होतं. संख्याबळाच्या आधारे मुख्यमंत्री ठरवणे असे संजय राऊत यांचा सामना या पेपरमधील लेखामध्ये लिहिण्यात आलेले आहे. लेखामध्ये आणखीन काय लिहिलेले आहे पुढे पाहूयात. संख्याबळाच्या आधारे नेता निवडणे या प्रकरणात भाजपाने 3 निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार पाडले ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण हे शिवसेना उमेदवार कसे कमी करायचे याला खातपाणी घालणारे होते आणि देवेंद्र फडणवीसांनीही तेच केलं. आणि आता महायुती तोच पडापडीचा खेळ खेळणार आहे हे निश्चित आहे, असे भाष्य ठाकरे गटाचे मुखपत्र असलेले दैनिक सामनातून करण्यात आले आहे. आणि यावर धनंजय मुंडे यांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊयात. अतिशय दुर्दैवानं खरं जर आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर संपादकीय लेख ज्यांनी लिहिला आहे आणि ज्यांनी संपादकीय लिहिण्यासाठी परवानगी दिली, छापलं, त्यांना त्यांच्या भाषेतून सांगितलं असतं की स्वर्गीय मुंडे साहेबांचं योगदान शिवसेनेला 1 आकड्यातून 2 आकड्यापर्यंत पोहोचण्यात किती मोठं आहे. आणि सगळ्यात वाईट माझ्यासारख्याला काय वाटलं तर स्वर्गीय मुंडे साहेब नसताना तुम्ही मुंडे साहेबांना ज्या पद्धतीनं सामना बदनाम करताय ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. खरं तर युतीचे शिल्पकार म्हणून ज्या 3 लोकांचं नाव घेतलं जायचं त्यात पहिलं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव प्रमोदजी महाजन आणि तिसरं नाव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं घेतलं जायचं. आणि आज त्या ठिकाणी सामनाच्या संपादकीयतून उद्धव ठाकरेंच्या मुखातून आज स्वर्गीय मुंडे साहेबांची अशा पद्धतीनं बदनामी ते नसताना करणं हे उद्धव ठाकरेंना शोभत नाही. कमीत कमी उद्धव ठाकरेंनी आता संजय राऊतांचा सहवास कमी करावा. सकाळी 9 वाजल्यापासून जे भोंगा आणि रात्री लिखाण जे चाललंय ज्याच्यामुळं शिवसेना जी संपती आहे, स्वर्गीय मुंडे साहेबांनी शिवसेना 1 नंबरहून 2 नंबरला आणली, 1 आकड्यातून 2 आकड्यात आणली. पण आता संजय राऊत मात्र ही शिवसेना पूर्णपणानं मातीत घातल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तेही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली. स्वर्गीय मुंडे साहेब नसताना अशा पद्धतीनं बोलणं असताना तुम्ही एकदा तरी असं बोललात, एकदा तरी मुंडे साहेबांवर तुम्ही अशा पद्धतीचा आरोप केलात. लाज वाटली पाहिजे. आज स्वर्गीय मुंडे साहेब नसताना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय आमाच्यासारख्याला तर वेदना देणार आहे. आपण पाहत आहात मुंडे स्टुडिओ. आपल्या मुंडे स्टुडिओमध्ये नवनवीन न्यूज आणि गाणे लॉन्च होते. आमचं लेटेस्ट गाणं पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.